नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। काल आपण सिलेबसवरती एक व्हिडिओ तुम्हाला दिला। आता सिलेबसचा व्हिडिओ तुम्ही बघितला, सिलेबस तुमच्या लक्षात आला असेलच। टेटसाठी जे काही आपल्याला 150 प्लस जाण्यासाठी करायचं आहे त्याचा सिलेबस मी काल तुम्हाला दिलेला आहे। ठीक आहे, आता त्या सिलेबस नुसार आजपासून आपण काय करतोय की चॅप्टर वाइज जायला सुरुवात करतोय। म्हणजे एक एक चॅप्टर आपण शिकायला आजपासून सुरुवात करतोय। बघा, आता बिंदू नामावलीचा अंतिम टप्पा झाला, म्हणजे संच मान्यता झाली, पूर्ण त्याला मंजुरी मिळाली। त्यामुळे आता टेटचं नोटिफिकेशन तुम्हाला कधीही येऊ शकेल। येत्या काळात तुम्हाला लवकरच ते बघायला मिळेल। आणि मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कदाचित वेळ कमी असेल तुम्हाला नोटिफिकेशन आल्यापासून एक्झाम पर्यंतचा। त्यामुळे तुम्हाला तयारी सुरू करायची आहे आणि तयारी जोमाने सुरुवात करायची आहे। ठीक आहे, आता बघा, काल आपण सिलेबस बघितला त्याप्रमाणे आज एक क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा चॅप्टर आहे, टाइम अँड वर्क। त्याला आपण मराठीत काळ आणि काम असं म्हणतो। ठीक आहे, याची बेसिक कॉन्सेप्ट आपण पहिल्यांदा शिकून घेऊया। आता बघा, नॉर्मली आपण म्हणतो की काय रे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम। स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे तर सर्रास तुम्हाला माहिती आहे। स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम। आता एखादा व्यक्ती म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले काळ। ठीक आहे, आता बघा, एखादा व्यक्ती ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी आपण बघा काय म्हणतो, किती स्पीडने काम करतोय, किती वेगाने काम करतोय। म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या इफिशियन्सी विषयी बोलतो, इफिशियन्सी विषयी बोलतो। म्हणजे मी याला इफिशियन्सी म्हणू शकतो इथं। ठीक आहे, आपण कामाविषयी जर का बोलायचं झालं तर आपण म्हणतो किती लेंदी वर्क आहे, लेंदी वर्क। आता लेंथ हा शब्द कशाला डिनोट करतो? ऑब्विसली डिस्टन्सला डिनोट करतो। म्हणजे तुम्ही जर का कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर डिस्टन्स म्हणजे काय आलं रे, वर्क डन आलं। आणि टाइम हा टाइम आहे। म्हणजे इथं तुम्हाला एक बेसिक नॉलेज पाहिजे की इफिशियन्सी म्हणजे तुमची कार्यक्षमता जी आहे, तुमची क्षमता जी आहे ती काय आहे रे, तुम्हाला किती काम भेटलेलं आहे, तुमचं काम किती आहे आणि ते किती वेळात तुम्ही पूर्ण करणार आहात, याला काय म्हणायचं रे, इफिशियन्सी किंवा क्षमता। क्षमता म्हणजे काय रे, काम भागिले काळ। हे सिंपल लॉजिक आहे। आता मी जर का असं म्हटलं की ए हा व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, ठीक आहे, आणि बी हा व्यक्ती तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो, ठीक आहे, 25 दिवसात पूर्ण करतो। ए हा व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतो आणि बी हा व्यक्ती तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो। तर एक गोष्ट लक्षात घ्या की इथं इफिशियन्सी जी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। कशा बरोबर रे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, किंवा वर्क डन जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टाइम बरोबर। म्हणजे जेवढं काम जास्त तेवढा वेळ जास्त। त्यानंतर तुम्ही असंही म्हणू शकता की इफिशियन्सी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे वर्क डन बरोबर। जेवढी इफिशियन्सी जास्त तेवढं काम जास्त करता येईल। आणि तुम्ही असं म्हणू शकता इफिशियन्सी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे टाइम बरोबर। कारण जेवढी इफिशियन्सी जास्त तेवढा वेळ तुम्हाला कमी लागणार आहे। आता तुम्ही सहजपणे सांगू शकता की ज्या व्यक्तीने 10 दिवसात काम पूर्ण केलेलं आहे, 10 दिवसात ज्यानं काम पूर्ण केलेलं आहे तो जास्त इफिशियंट मानला जाईल, इफिशियंट म्हणजे त्याची क्षमता जास्त असेल। आता जो बी आहे तो 25 दिवस घेतो, तो
तो लेस इफिशियंट आहे. सिंपल लॉजिक आहे बघा. कारण जेवढा वेळ कमी तेवढी इफिशियन्सी जास्त, आणि त्या व्यक्तीला आपण इफिशियंट म्हणू शकतो. आता इथं बघा मी म्हटलं इफिशियन्सी इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम, म्हणजे क्षमता बरोबर काय रे, काम भागिले काळ. बरोबर. आता ए हा व्यक्ती 10 दिवसात काम पूर्ण करतो, ठीक आहे, आणि बी हा व्यक्ती तेच काम करायला 25 दिवस घेतो. आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला समजा की दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. दोघे मिळून म्हणजे कोण रे, ए अधिक बी एकत्र दोघे मिळून किती दिवस ते काम करतील, असा प्रश्न तुम्हाला विचारला. तर माझं सिंपल लॉजिक असं आहे की हे बघा, मांडण्याची पद्धत माझी काय आहे, ए हे काम 10 दिवसात करतो, बी हे काम 25 दिवसात करतो. आता काय करायचं सांगतो तुम्हाला. इथं हे टाइम आहे, हे कुणाविषयी बोललो मी, टाइम विषयी बोललो. या दोघांचा एलसीएम म्हणजे लसावी, या दोघांचा लसावी जो आहे ते वर्क डन म्हणून तुम्ही इथं लिहा, इथं वर्क डन म्हणून लिहा. बघा काय होईल त्याच्यामुळं, याचं डिटेल मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. या दोघांचा एलसीएम किती आला रे, 50, 25 दोन्ही 50, आणि हे किती रे, 5. ही काय आली रे, इफिशियन्सी म्हणजे क्षमता आली. हे काय आलं रे, काम आलं. ही त्याची क्षमता आली, ही त्याची काय आली रे, क्षमता आली. आणि हा काय आला, काळ आला. आता काळ आणि क्षमता यांचा गुणाकार काय आहे रे, वर्क डन बरोबर काम. कारण इफिशियन्सी याला जर काही इकडे घेतलं तर वर्क डन बरोबर काय होईल रे, इफिशियन्सी इंटू टाइम. मग इथं मला एकत्र काम करायचं आहे. आता जर का दोघे एकत्र काम करत असतील, एक एक्झाम्पल लक्षात घ्या. जर ए हा समजा 4 कामं करतोय एका वेळी, आणि बी हा 3 कामं करतोय एका वेळी, किंवा कामं म्हणण्यापेक्षा त्यांना काहीतरी काम देऊया. समजा ए हा 4 विटा उचलतो एका वेळी, ठीक आहे, आणि हा 3 विटा उचलतो एका वेळी. तर दोघं एकत्र आली तर दोघं मिळून ए प्लस बी दोघं मिळून 7 विटा उचलणार. म्हणजे दोघं एकत्र आली तर काय एकत्र येणार रे, क्षमता एकत्र येणार. नाहीतर तुम्ही काय कराल, टाइम एकत्र कराल, टाइम नाही एकत्र येणार. काय एकत्र येणार रे, क्षमता एकत्र येणार. त्या दोघांची क्षमता काय होणार रे, एकत्र होणार. मग या दोघांची क्षमता, याची क्षमता किती आहे 5, याची क्षमता किती आहे 2, दोघांची क्षमता किती आली एकत्रित, बरोबर 7 आली. आता तुम्हाला टाइम पाहिजे, बरोबर ना. टाइम इज इक्वल टू काय रे, वर्क डन डिवाइडेड बाय इफिशियन्सी. बरोबर. काम किती आहे तुम्हाला, 50 काम आहे, आणि तुमची क्षमता किती आहे रे, 7 आहे. तुमची क्षमता किती आहे, 7 आहे. 50 भागिले 7 किती रे, 7 7 49, उरले 1, आणि डिवाइड करायचे उरले 7 न. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 7.1/7 एवढे दिवस दोघे एकत्र काम पूर्ण करतील. कारण मी या दोघांची काय करतो रे, इफिशियन्सी एकत्र करतोय. या दोघांची काय करतोय, इफिशियन्सी एकत्र करतोय. मी पुन्हा एकदा सांगतोय, ए समजा 10 दिवसात काम पूर्ण करतोय, बी हा 25 दिवसात काम पूर्ण करतोय, तर दोघे एकत्र किती दिवसात काम पूर्ण करतील. हे टाइम आहे, इथं इफिशियन्सी म्हणूया, आणि इथं वर्क डन म्हणूया. इथं काय आलं रे, हे 50. वर्क डन सगळ्यांसाठी सेम असणार आहे, त्यामुळे ते एकदाच लिहायचं. हे किती आलं रे, 10 गुणिले 5, ठीक आहे 50, कारण या दोघांचा गुणाकार इथं असणार आहे. ठीक आहे, 25 गुणिले किती 50 रे, 25 गुणिले 2 50. दोघं एकत्र काम करणार, याचा अर्थ इफिशियन्सी एकत्र येणार. म्हणजे किती रे, 5 अधिक 2 7. ए अधिक बी दोघं एकत्र किती वेळात ते काम पूर्ण करतील. तुम्हाला टाइम विचारलाय. हे बघा, इफिशियन्सी बरोबर काय आहे रे, वर्क डन डिवाइडेड बाय टाइम. बरोबर. वर्क डन बरोबर काय आहे रे, इफिशियन्सी इंटू टाइम. आणि टाइम बरोबर काय आहे रे, वर्क डन डिवाइडेड बाय इफिशियन्सी. बरोबर ना. हा एकच आहे, त्याचे 2 वेगवेगळे फॉर्मॅट आहेत हे. बरोबर. आता इथं बघा, मला सांगा, इथं 50 एवढं काम आहे,
हे बघा 50 एवढं काम आहे आणि किती 7 एवढ्या इफिशियन्सीने. थोडक्यात तुम्हाला सांगतो याचा आणि याचा गुणाकार येत आहे, मग किती गुणुले 7 बरोबर 50 रे, तर 50/7. आता 50/7 गुणुले 7 बरोबर 50 नाही का, त्यामुळं इथं काय येणार रे 50/7. ठीक आहे 50/7. मग 7 49 उरला 1 डिवाइड करायचं उरला एवढे काय रे दिवस, एवढे दिवस 7.1/7 दिवस, एवढे दिवस. लक्षात आलंय का बघा मी काय म्हणतोय. ठीक आहे आता बघा एखादा एक्झाम्पल अजून घेऊया. ए काय करतो 20 दिवसात काम पूर्ण करतो, बी काय करतो 30 दिवसात काम पूर्ण करतो आणि दोघे एकत्रित किती दिवसात काम पूर्ण करतील. आता हे किती आले रे, या दोघांचा एलसीएम किती आला 60 आला बरोबर, 60 आला. 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60. आता दोघे एकत्रित किती दिवसात काम पूर्ण करतील सांगा. दोघे एकत्रित 3, हा 3 कामं करेल एका वेळी, हा 2 कामं करेल एका वेळी, तर दोघे एकत्रित किती वेळात काम पूर्ण करतील तर 5 दिवसात काम पूर्ण करतील बरोबर, 5 दिवसात. मग किती गुणिले 5 बरोबर 60, तर 12×5 संपलं आपलं टाइम आलं. किती 12×5 12×5 म्हणजे या दोघांना एकत्रित किती वेळ लागेल रे, तर 12 दिवस लागतील. सिंपल, एवढं सोपं आहे ते. कळलं का मी काय म्हटलं ते. ठीक आहे 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60. ठीक आहे आता 30 दोन्ही 60 हे आपल्याला नाही माहिती बरोबर. हा दोघे एकत्रित काम करणार त्यावेळी इफिशियन्सी एकत्र होणार. हे काय आहे रे, हे टाइम आहे, ही इफिशियन्सी आहे आणि हे काय आहे रे वर्क डन आहे. हे सारखं सारखं लिहिण्याची गरज नाही, एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की ही लिहिण्याची गरज नाही तुम्हाला, एवढ्यावर तुम्हाला समजून जाईल. तुम्ही एकदा जागा याच्या फिक्स केल्या की हे समजून जाईल बरोबर. 3 आणि 2 5, मग 20 त्रिक 60 आहे, 30 दोन्ही 60 आहे. आता हेच काम दोघांना एकत्रित करायचं आहे तर किती गुणिले 5, कारण 5 काम होणार एका वेळी, तर 12×5 60, तर 12 दिवस लागतील या दोघांना एकत्रित काम करायला. कळलं का. या पद्धतीनं या चॅप्टर वरचे क्वेश्चन विचारले तर तुम्ही सोडवू शकता सहज. ठीक आहे आता आपण 1 बाय 1 याच्यावरचे क्वेश्चन बघूया. 1 बाय 1 याच्यावरचे क्वेश्चन बघूया. बघा काय म्हटलंय रे, दोन्ही भाषेत मी देतोय, जे इंग्लिश मिडियमचे आहेत किंवा मराठी मिडियमचे आहेत या दोघांना पण सुटेबल होईल या पद्धतीने आपण बायलँग्वेज क्वेश्चन ठेवतोय. ठीक आहे ऑप्शन मात्र एकच असतील. ठीक आहे क्वेश्चन 2 भाषांमध्ये आहे. A and B can separately do a piece of work in a 6 days and 12 days respectively. How long will they together take to do the work? एक सांगतो मी दोन्ही भाषा का वापरतोय, कारण तुम्हाला सरळ सरळ सांगितलेलं असतं ज्यावेळी मराठी भाषेचा अर्थ लागणार नाही किंवा चुकीचा अर्थ असेल निघत असेल तुमच्या दृष्टिकोनातनं की मराठी भाषेतल्या प्रश्नाचं जर का चुकीचं उत्तर निघत असेल तर तुम्ही त्याचं इंग्लिश बघा ट्रान्सलेशन. जर इंग्लिश बरोबर असेल तर तुम्हाला मार्क नाही भेटत. म्हणजे जर चुकीचं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा मार्क तुम्हाला नाही भेटणार. तुम्ही म्हणून म्हणतोय मी दोन्ही लँग्वेजनं बघा, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश पण कसा येतो क्वेश्चन ते पण कळेल. ठीक आहे आणि मराठी पण कसा येतो ते कळेल. ठीक आहे ए आणि बी स्वतंत्रपणे एका कामाची पूर्तता अनुक्रमे 6 दिवस आणि 12 दिवसात करतात. ठीक आहे त्यांनी एकत्रितपणे ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, त्यांना एकत्रितपणे ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. आता बघा हे बघा ए काय करतोय रे, ए काय करतोय 6 दिवसात काम पूर्ण करतोय. बी काय करतोय 12 दिवसात ते काम पूर्ण करतोय. आता 6 आणि 12चा एलसीएम किती रे 12, 6 आणि 12चा एलसीएम किती 12. आता 6 एके 6 सॉरी 6 दोन्ही 12 आणि 12 एके 12. आता दोघे एकत्रित आले तर काय ऍड होणार रे, त्यांची इफिशियन्सी ऍड होणार. त्यांची इफिशियन्सी ऍड होणार 2 अधिक 1 किती आले रे 3 आले. त्यांची क्षमता ऍड होणार. याची क्षमता किती कामांची आहे 2 कामाची. याची क्षमता किती काम करण्याची आहे रे 1 काम करण्याची आहे. दोघे एकत्रित 3 कामं करतील. ठीक आहे यानं 2 विटा उचलल्या याने 1 वीट उचलली, दोघं एकत्रित 3 विटा उचलतील बरोबर की नाही. आता एक लक्षात घ्या किती गुणिले 3 बरोबर 12, तर 4 त्रिक 12 सरळ आहे. तर ए आणि बी ला एकत्रित किती दिवस लागतील रे 4 दिवस लागतील. किती दिवस लागतील 4 दिवस लागतील. याला 10 सेकंद पण पुरेसे आहेत, याला 10 सेकंद पण पुरेसे आहेत. ठीक आहे येते का लक्षात मी काय म्हणतोय ते. आता बघा मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, ए एक काम 10 दिवसात करतोय.
ठीक आहे. नाही, किती दिवसात? 6 दिवसात करतोय, बरोबर. बी तेच काम 12 दिवसात करतोय. ए आणि बी स्वतंत्रपणे कामांची पूर्तता 6 आणि 12 दिवसात करतात. म्हणजे ए अनुक्रमे म्हणजे ए जे पहिल्यांदा ज्याचा उच्चार केलाय ते 6 दिवस आणि बी 12 दिवसात ते काम पूर्ण करतात. ठीक आहे. आता दोघे एकत्रित ते काम पूर्ण करणार असतील तर त्यांना किती वेळ लागेल? आता बघा, याचा एलसीएम घ्या. वर्क डन म्हणून काय घ्या? 2 दिवसांचा एलसीएम घ्या. या 2 दिवसांचा एलसीएम 6 दिवस आणि 12 दिवस, याचा एलसीएम किती आला? 12 आला. 6 2 12, 12 1 12, बरोबर. म्हणजे ए अधिक बी दोघे एकत्र काम करत असतील तर 3 कामं होतील. मग किती गुणिले 3 बरोबर 12? तर 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. आपल्याला सहज लक्षात आलं की ए आणि बी 4 दिवसात ते काम पूर्ण करतील. इथं कारण टाइम आहे ना, इथं काय आहे रे? टाइम आहे. लक्षात आलं? ए आणि बी ते 4 दिवसात काम पूर्ण करतील. समजलं असेल तर एकदा लाईक करून टाका बरं. ठीक आहे, चला पुढचा बघूया आपण. चल पुढचा बघूया. आता बघा, सेमच आहे. काय रे? ए अँड बी कॅन सेपरेटली टू डू अ पीस ऑफ वर्क इन 18 days and 24 days respectively. How long will they together take to do the work? ए आणि बी स्वतंत्रपणे एका कामाची पूर्तता अनुक्रमे 18 दिवस आणि 24 दिवसात करू शकतात. त्यांनी एकत्रितपणे ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? आता ए किती दिवसात काम पूर्ण करतोय रे? 18 दिवसात काम पूर्ण करतोय. बी ते काम 24 दिवसात पूर्ण करतोय. याचा एलसीएम 24 चा पाडा म्हणा. 24 च्या पाड्यात 18 आणि 18च्या पाड्यात कॉमन पहिल्यांदा कोण येतोय ते बघायचं. 24 2 48, 24 त्रिक 72, बरोबर. 72 आणि 18 चौक 72, बरोबर. 18 चौक 72, 24 त्रिक 72, बरोबर. आता दोन्ही व्यक्ती एकत्रित येऊन काम करणार आहेत. म्हणजे हा 4 कामं करतो, हा 3 कामं करतो. दोघे एकत्रित येऊन किती कामं करतील रे? दोन्ही एकत्र येऊन 7 कामं करतील. आता मला सांगा, टाइम तुम्हाला काढायचा आहे. टाइम म्हणजे काय आहे रे? टाइम म्हणजे काय आहे सांगा? वर्क डन डिवाइडेड बाय इफिशियन्सी. म्हणजे या दोघांचा गुणाकार हा असेल तर लक्षात घ्या, याचा आणि याचा भागाकार हा टाइम आहे. म्हणजे काय? 72 भागिले 7 बरोबर टाइम असणार आहे, बरोबर ना. जसं की 72 भागिले 3 बरोबर 24 येणार आहे. म्हणजे यानं याला भागलं तर हे येणार आहे, बरोबर ना. तसंच काय रे, यानं भागलं तर काय येणार रे? आपलं उत्तर येणार आहे, बरोबर. 7 10 70, उरले किती रे? 2. डिवाइड करायचे उरले 7 न. किती दिवस आले रे? 10.2/7 दिवस आले. 10.2/7 दिवस आले. समजलंय का? बघा, कारण फ्रॅक्शन मध्ये उत्तर येणार आहे, 100% येणार आहे फ्रॅक्शन मध्ये उत्तर. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा. ए 18 दिवसात काम पूर्ण करतो, बी 24 दिवसात काम पूर्ण करतो. ठीक आहे, दोघांचा एलसीएम मला 72, बरोबर. 18 चौक 72, 24 त्रिक 72. दोघं एकत्रित काम किती दिवसात करणार रे ते बघूया. दोघं एकत्रित येणार असतील तर इफिशियन्सी काय असेल रे? हा 4 कामं करेल, हा 3 कामं करेल, दोघे एकत्रित 7 कामं करतील, बरोबर. मग या दोघांचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार बघा. इथं जे आहे क्वेश्चन मार्क आणि 7 चा गुणाकार 72 आहे. तर क्वेश्चन मार्कचं उत्तर किती येणार रे? 72 भागिले 7 नाही का? 72 भागिले 7 सिंपल लक्षात घ्या ना. इथं जे आहे ते याला भागिले हे आहे, ओके 72. मग 7 10 70, उरले किती रे? 2. डिवाइड करायचे उरले किती न? 7 न. एवढे दिवस आले. 10.2/7. या दोघांचा गुणाकार इथं आहे. या दोघांचा गुणाकार इथं आहे. मग क्वेश्चन मार्क गुणले 7 बरोबर 72. इकडे गुणाकाराला 7 आहे, तिकडे गेले 72, सॉरी 72 ला भागाकाराला, बरोबर. क्वेश्चन मार्क बरोबर किती आले? 72 भागिले 7. ठीक आहे ना. 7 10 70, उरले 2. डिवाइड करायचे उरले 7 न. म्हणजे किती आलं उत्तर? 10.2/7. समजलंय का? एकदा बघा, तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घ्या. ठीक आहे, ठीक आहे. चला पुढे बघूया. तिसरा क्वेश्चन काय म्हटलं रे? एबीसी बघा, एबीसी कॅन डू अ वर्क इन 10 12 and 15 days respectively. In how many days all of them together will finish the work? All of them working together finish the work. Okay. ABC अनुक्रमे 10 12 आणि 15 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तर तिघे मिळून एकत्रितपणे काम किती दिवसात पूर्ण करतील? हे बघा,
ए किती दिवसात काम पूर्ण करतो? 10 दिवसात. बी 12 दिवसात. सी 15 दिवसात. सी किती दिवसात? 15 दिवसात. आता तिघं मिळून विचारले तुम्हाला, तिघं मिळून विचारले ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतात. तर 12, 15 आणि 10 याचा तुम्हाला एलसीएम काढायला लागेल. आता याचा एलसीएम किती रे? 15. 15 सगळ्यात मोठा जो आहे त्याचा पाडा म्हणायचा आणि बाकीच्या दोन पाड्यात कुठे येतोय बघायचा तो. 15 दोन्ही 30, 10च्या पाड्यात येतोय पण 12च्या पाड्यात नाही. 15 त्रिक 45 नाही, दोन्हीच्या पण पाड्यात येतोय. 15 चौक 60, 12च्या पाड्यात येतोय, 10च्या पाड्यात येतोय, म्हणजे 60 काय आला रे याचा एलसीएम आला. सिंपल लॉजिक आहे बघा याचं. ठीक आहे. 10 गुणुले किती बरोबर 60? तर 10 6 60, 12 पंचे 60, 15 चौक 60 बरोबर. आता मला सांगा तिघं एकत्रित काम करणार म्हणजे 6, 5 आणि 4 याची काय करणार तुम्ही? बेरीज करणार. 6 आणि 5 किती रे? 11, 11 आणि 4 15. ठीक आहे, 15. ठीक आहे. आता मला सांगा किती गुणुले 15 बरोबर 60? किती गुणुले 15 बरोबर 60? तर 4 गुणुले 15 बरोबर 60. 15 चौक 60 नाही का? 15 आणि 4चा गुणाकार 60 आहे म्हटल्यानंतर कितीचा आणि 4चा कितीचा म्हणजे 15 आणि कितीचा गुणाकार 60 असेल रे? तर 4 आणि 15चा गुणाकार 60 असेल. त्यामुळे ए बी सी एकत्रित किती दिवसात काम पूर्ण करतील रे? 4 दिवसात. 10 सेकंदाचा प्रश्न आहे बरोबर. बघा पुन्हा एकदा, ए 10 दिवसात पूर्ण करतो, बी 12 दिवसात पूर्ण करतो, सी 15 दिवसात पूर्ण करतो. तिघे एकत्रित किती दिवसात काम पूर्ण करतील ते बघायचं आपल्याला. याचा एलसीएम किती आला? 60 आला. हे आलं 6, हे आलं 5, हे आलं 4 बरोबर. तिघे एकत्रित म्हणजे किती रे? 15 इफिशियन्सी आली. किती? 6 4 10 आणि 5 15. मग किती गुणुले 15 बरोबर 60? तर 4 गुणुले 15 बरोबर 60. तिघं एकत्रित किती दिवसात काम पूर्ण करतील रे? तिघं एकत्रित किती दिवसात काम पूर्ण करतील? 4 दिवसात. 4 गुणिले 15 बरोबर 60. बघा लक्षात आलंय का? अशा पद्धतीने हे काय करायचंय रे आपल्याला. याला म्हणायचं एलसीएम मेथड. याला म्हणायचं एलसीएम मेथड कारण आपण एलसीएम काढतोय ना रे. आपण काय काढतोय? एलसीएम काढतोय. याला म्हणायचं एलसीएम मेथड. ठीक आहे. सगळे क्वेश्चन मोस्ट ऑफ दी यानं सुटतात, काही टेन्शन नाही. ओके चला पुढचा प्रश्न बघा. थांबा, तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असेल तर काढा. ओके चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघूया. हा बघा काय म्हटलंय रे? ए बी सी कॅन डू अ वर्क इन 9, 15 and 18 days respectively. In how many days? In how many days all of them together will finish the work? ए बी सी अनुक्रमे 9, 15 आणि 18 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तर तिघे मिळून एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा इथं ए किती दिवसात पूर्ण करतोय रे? 9 दिवसात पूर्ण करतोय. बी किती दिवसात पूर्ण करतोय? 15 दिवसात पूर्ण करतोय. सी किती दिवसात पूर्ण करतोय? 18 दिवसात पूर्ण करतोय. सगळ्यात मोठा नंबर कुठे आहे रे? 18. ठीक आहे. 18 दोन्ही 36, 9च्या पाड्यात आहे पण 15च्या पाड्यात नाही आहे. 18 पंचे 90, 90 15च्या पाड्यात 15 संग 90 आहे. ओके म्हणजे 18 पंचे 90, 15 आहे 90, 9 10 90. काय झालं रे? 90 याचा एलसीएम आला. आता तिघं एकत्रित इथं टाइम याला म्हणूया इफिशियन्सी. हे काय आहे रे? वर्क डन. आता तिघं एकत्रित काम करत असतील, तिघं एकत्रित काम करत असतील तर तुमची इफिशियन्सी एकत्र येणार की नाही? हे किती आले? 16, 10 आणि 6 16, 16 आणि 5 21. तर किती आली इफिशियन्सी? 21 बरोबर ना. क्वेश्चन मार्क गुणुले 21 बरोबर 90. ठीक आहे. क्वेश्चन मार्क गुणुले 21 बरोबर 90. क्वेश्चन मार्क बरोबर किती रे? 90 भागिले 21. 90 भागिले 21. ठीक आहे. 3 न भाग लावा. 3 7 21, 3 त्रिक 9, 30/7, 7 1 7, 7 चौक 28, उरले 2 डिवाइड करायचे, उरले 7 न. म्हणजे किती आलं उत्तर फायनली? 4.2/7. तुम्ही इथं पण लिहू शकता. ऍक्च्युली इथं पण लिहू शकता. टाइम इज इक्वल टू काय रे? टाइम इज इक्वल टू वर्क डन डिवाइडेड बाय इफिशियन्सी. वर्क डन किती आहे? 90. इफिशियन्सी किती आहे? 21. 3चा पाडा म्हणा. 3 त्रिक 9, 3 7 21, 3 त्रिक 9, 3 7 21. पुढं 7 चौक 28 किती उरले? 30 मधून 28 गेले, 2 उरले. आणि कितीने डिवाइड करायचे उरले? तर 7 न डिवाइड करायचे उरले. याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. 4.2/7 उत्तर किती रे? 4.2/7. आलं का लक्षात? बघा एकदा. ठीक आहे. लक्षात आलं असेल तर सांगा. ठीक आहे. एलसीएम मेथड न खूप इझी वेने तुम्हाला काय करता येतं रे? आन्सर काढता येतं.
आणि तुम्ही नेमकं काय करताय हेही तुमच्या लक्षात येतं. म्हणजे तुम्ही भरकटण्याचे अजिबात चान्सेस नाहीत. तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय करताय याच्यावर लक्ष ठेवू शकता. बरोबर. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. A and B complete the work. A and B complete the work. ठीक आहे, in a 20 days and A alone finish that work in a 30 days. In how many days B can complete the work? A आणि B मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतात आणि A एकट्याने ते काम 30 दिवसात पूर्ण करू शकतो. एकटा तो किती दिवसात काम पूर्ण करू शकतो? 30 दिवसात ते काम पूर्ण करू शकतो. तर B ने एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? ठीक आहे, किंवा B एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ओके, चला आता A आणि B एकत्रित कामाला किती दिवस जातात रे? 20 दिवस जातात. बरोबर. आता B नाही, कोण आहे? A आहे. हा, A एकटा त्या कामाला किती दिवस घेतो रे? 30 दिवस घेतो. आता नीट लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या. A आणि B एकत्रित 20 दिवसात ते काम पूर्ण करणार आहेत. A एकटा 30 दिवसात ते काम पूर्ण करेल आणि तुम्हाला विचारले B एकटा किती दिवसात ते काम पूर्ण करेल. आता 30 आणि 20 चा एलसीएम किती आला रे? 60. 30 दोन्ही 60, 20 त्रिक 60. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 3 दिवसात पूर्ण करतात. सॉरी, 3 कामं करतात. दोघं मिळून कामं किती करतात? 3 करतात. त्यातल्या ए ची किती त्याच्यामध्ये वाटणी आहे? तर 2 कामं. या 3 कामांपैकी लक्षात घ्या, या 3 कामांपैकी ठीक आहे, या 3 कामांपैकी, कारण ए आणि बी दोघं एकत्रित 3 कामं करतात, त्या 3 कामांमधलं याचं वेटेज किती आहे? तर किती आहे? 2 एवढं आहे. मग उरलेलं वेटेज कुणाचं असेल रे? कुणाच्या नावे असतील ती कामं? कारण दोघांनी मिळून 3 कामं केलीत, त्यातल्या ए ने एकट्यानं 2 कामं केलीत, तर बी एकटा किती कामं करेल? 1 काम करेल. म्हणजे किती गुणुले 1 बरोबर 60 रे? 60% 60. 60% 60. म्हणजे याचा अर्थ काय रे? म्हणजे याचा अर्थ काय? बी एकटा ते काम 60 दिवसात पूर्ण करेल. ऑप्शन सी. समजलं का? बघा मी पुन्हा एकदा सांगतो, ए अधिक बी किती दिवसात काम पूर्ण करतोय? 20 दिवसात. एकटा ए किती दिवसात काम पूर्ण करतोय? 30 दिवसात. आता बघा बी, दोघांचा एलसीएम किती आला रे? 60. बरोबर. 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60. आता ए आणि बी ची एकत्रित कामं किती आहेत रे? 3 आहे. त्यातल्या ए चा एकट्याचा वाटा किती आहे रे? 2 आहे. याचा अर्थ 3 पैकी 2 कामं ए करतोय, तर 1 काम कोण करत असेल? बी करत असेल. तर किती गुणुले 1 बरोबर 60? तर 60% 60. सिंपल गोष्ट आहे. 60% 60. काहीही करायला लागणार नाही तर. आलं लक्षात? ठीक आहे, बघा क्लिअर आहे का? बघा चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघूया काय रे? ए आणि बी can complete a work in a 24 days and A alone can finish the work in a 40 days. In how many days B alone can complete the work? A आणि B मिळून एक काम 24 दिवसात करतात. किती दिवसात करतात? 24 दिवसात करतात. ए एकटा ते काम किती दिवसात करतो रे? 40 दिवसात पूर्ण करतो. ए एकटा तो काम किती दिवसात पूर्ण करतो? 40 दिवसात पूर्ण करतो. तर बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बी एकटा तो काम किती दिवसात पूर्ण करेल? सेम आहे प्रश्न. मी एक प्रश्न 2-2दा घेतलेला आहे फॉर एक्स्ट्रा प्रॅक्टिस. ठीक आहे. ए आणि बी एकत्रित किती दिवसात काम पूर्ण करतात रे? 24 दिवसात. त्यातल्या ए ची इफिशियन्सी किती आहे? सॉरी, ए चे दिवस किती आहेत रे? 40. आता एलसीएम बघूया. 24 आणि 40 चा एलसीएम किती रे? 40 चा पाडा म्हणा. 40 दोन्ही 80. 24 च्या पाड्यात 80 आहे का? नाही. 40 त्रिक 120. 120. 24 पंच 120. 4 त्रिक 12. 4 त्रिक 12. आता मला एक सांगा की ए आणि बी एकत्रित 5 कामं करतात.
त्यातला ए चा वाटा किती आहे रे? त्यातला ए चा वाटा किती आहे? त्यातला ए चा वाटा आहे 3. याचा अर्थ बी चा वाटा किती असेल रे? बी चा वाटा किती असेल सांगा? 2 ना. मग किती गुणिले 2 बरोबर 120? तर 60 गुणिले 2 बरोबर 120. पुन्हा एकदा उत्तर किती आलं रे? 60. आले का लक्षात बघा? आले का लक्षात बघा? ठीक आहे. ए आणि बी एकत्रित 24 दिवसात काम पूर्ण करतात. ए एकटा ते काम 40 दिवसात पूर्ण करतो. तर बी एकटा किती दिवसात पूर्ण करेल? तर 24 आणि 40 चा एलसीएम मला 120. ठीक आहे. 40 त्रिक 120, 24 पंचे 120. ए आणि बी एकत्रित 5 कामं करतात. त्यातल्या ए चा वाटा किती आहे रे? 3 कामं एवढा वाटा आहे. ठीक आहे. 3 कामं करू शकतो एका वेळी, 3 कामं करू शकतो. तर 5 मधून 3 गेले, किती उरले रे? 2. 5 पैकी 3 कामं ए चे आहेत, तर 2 कामं ऑब्व्हियसली कोणाचे असणार आहेत? बी चे असणार आहेत. त्यामुळं तुमच्या हे लक्षात येईल की किती गुणिले 2 बरोबर 120, तर 60 गुणिले 2 बरोबर 120. सहजपणे हे लक्षात येईल तुमच्या, सहजपणे हे लक्षात येईल. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा काय रे? ए अँड बी कॅन complete the work in a 20 days. B and C can complete the same work in a 30 days. C and A complete the same work in a 40 days. In how many days working together to complete the work? ठीक आहे. A आणि B मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. B आणि C मिळून तेच काम 30 दिवसात पूर्ण करू शकतात. बरोबर. सी आणि ए तेच काम 40 दिवसात पूर्ण करू शकतात. तर ए बी सी मिळून एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं तुम्हाला सांगितलंय, विचारलंय. बरोबर. बघा इथं ए अधिक बी ते काम किती दिवसात पूर्ण करतील रे? 20 दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात पूर्ण करतील? 20 दिवसात पूर्ण करतील. बी अधिक सी ते काम किती दिवसात पूर्ण करतील रे? तर 30 दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात पूर्ण करतील? 30 दिवसात पूर्ण करतील. आणि ए अधिक सी ते काम किती दिवसात पूर्ण करतील रे? 40 दिवसात पूर्ण करतील. याचा एलसीएम बघा. याचा एलसीएम किती आलं रे? ऑब्व्हियसली 120. ठीक आहे. हा 120. ठीक आहे. 3 चौक 12, 4 त्रिक 12 आणि 6 दोन्ही 12. बरोबर. हा आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला तिघ एकत्र, तिघे म्हणजेच कोण रे? ए बी सी एकत्र किती दिवसात करतील हे विचारले. आता मला सांगा, मी जर का 4 अधिक 6 अधिक 3 असं जर का केलं, 4 अधिक 6 अधिक 3 किती आलं रे? 13. हे 13 जे आहे याच्यामध्ये किती जणांची बेरीज झाली बघा बरं. इथं 2 जण म्हणजे ए प्लस बी, इथं 2 जण म्हणजे बी प्लस सी, आणि इथं हे 3 कामं कुणाचे आहेत? ए आणि सी चे. म्हणजे कुणाचे रे? ए अधिक सी. म्हणजे तुम्ही जे हे 13 लिहिलं ते तिघांचं नाही तर कुणाचं लिहिलं रे? 6 जणांचं. ज्याच्यामध्ये ए 2दा आला 2 ए, ज्याच्यामध्ये बी 2दा आला 2 बी, ज्याच्यामध्ये सी 2दा आला काय रे? 2 सी. मी 2 2 2 कॉमन काढलं तर हे काय आलं रे? हे जे तुम्हाला इथं 13 भेटलंय, ठीक आहे, ते 2 वेळा ए 2 वेळा बी आणि 2 वेळा सी ची इफिशियन्सी आहे. 2 वेळा ए 2 वेळा बी 2 वेळा सी ची इफिशियन्सी आहे. लक्षात घ्या. याचा अर्थ हे 6 लोकांची काम आहेत 13. मग 6 लोकांची कामं आपल्याला तिघांचीच पाहिजेत. म्हणजे काय करायला लागणार रे तुम्हाला? तिघांची कामं म्हणजे ए प्लस बी प्लस सी, तिघांची कामं म्हणजे 13 भागिले 2, 13च्या निम्मे, 13च्या निम्मे, 13च्या निम्मे. आले का लक्षात बघा? ठीक आहे. 13च्या निम्मे. ठीक आहे. 13च्या निम्मे. आता हे आपण करूया काय रे? क्वेश्चन मार्क गुणुले 13/2 बरोबर 120. क्वेश्चन मार्क बरोबर किती रे? 120 गुणुले 2 भागिले 13 किती आलं रे? 240 भागिले 13. 240 भागिले 13. हा चला आता करूया. 13 1 13 उरले किती रे? उरले 11. 110 झाले. 13 117. 13 117 बरोबर. उरले 3 डिवाइड करायचे, उरले 13. म्हणजे किती आलं उत्तर रे? 19.313. ठीक आहे. इथं ऑप्शन मध्ये कुठं नाही. आपण एकदा ऑप्शन क्लिक करायच्या आधी एकदा चेक करूया की कुठं आपण
कॅल्क्युलेशन एकदा चेक करूया, नाहीतर नन ऑफ दिस तर आहेच, काही विषयच नाही त्याचा. बरोबर. हा, हे 13/2 हे 120, हे 120 बरोबर आहे. हे 6 4 10 आणि 3 13 हे बरोबर आहे. बरोबर. 13/2 हे बरोबर आहे. क्वेश्चन मार्क गुणुले 13/2. ओके, याला तिकडे नेलं. 12 2 24 240, 13 1 13 उरले 11, 110, 93 117 उरले 3. अरे 110 नाही का, 110 120 डोक्यात आलं. ठीक आहे. हा 100. ओके. हा 13 1 13 उरले 11, 110 आहेत. ठीक आहे. 93 117 जास्त होतील. 13 8 104 उरले किती रे, 6. डिवाइड करायचे उरले 13. डिवाइड करायचे उरले 13. म्हणजे उत्तर किती आलं रे, 18.613. 18.613 इथं दिसतंय बघा, 18.613 असं. ठीक आहे. 18.613 आले का लक्षात बघा एकदा. ठीक आहे. आले का लक्षात बघा एकदा. लक्षात आलं असेल तर एकदा लाईक करा बरं. ठीक आहे. आपण असे चॅप्टर तुम्हाला एक 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 चॅप्टर शिकवणार आहोत, सिलेबस पूर्ण करून देणार आहोत तुमचा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपला उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त लोकांना आपल्या हक्काची फर्स्ट प्रेफरन्सची नोकरी मिळणं. तुमचा जो फर्स्ट प्रेफरन्स असणार आहे तो तुम्हाला मिळणं, मग ती स्वजिल्हा असू द्या किंवा तुमच्या आवडीची एखादी संस्था असू द्या, ती तुम्हाला मिळवून देणं हे आमचं एक उद्दिष्ट आहे असं म्हणू शकता आपण. ठीक आहे. लक्षात आलंय का, लक्षात आलंय का बघा. ए आणि बी एकत्रित किती दिवसात पूर्ण करतात, 20 दिवसात, 30 दिवसात, 40 दिवसात. बरोबर. एलसीएम किती आला, 120. आता याचा गुणाकार तुम्हाला डायरेक्ट जमत असेल ना तर डायरेक्ट करा. मी कसं करतो तुम्हाला सांगतो. मी कसं करतो, क्वेश्चन मार्क गुणवले 13/2 बरोबर 120 आहे ना, तर मी इथंच करतो. काय करतो, 120 भागिले 13/2 आहे ना, तर हा भागाकाराचा भागाकार वर जातो गुणाकाराला. भागाकाराचा भागाकार वर जातो गुणाकाराला. ठीक आहे. मग किती आले, 12 2 24. इथंच डायरेक्ट आलं, इथंच डायरेक्ट आलं. ठीक आहे. हे किती आलं रे, हे डायरेक्ट सुद्धा तुम्ही करू शकता. हा, हे 240 भागिले 13. ठीक आहे. 13 1 13 उरले 110, 11 उरले, वरून आले 0, 110 झाले. 13 8 104, 104 उरले किती, 6. डिवाइड करायचे उरले 13. ठीक आहे. लक्षात आलंय का. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघूया. पुन्हा एकदा तसाच आहे. काय रे, ए आणि बी एकत्रित, ए अँड बी कंप्लीट द वर्क इन 15 days. बी अँड सी कॅन कंप्लीट द सेम वर्क इन 12 days. सी अँड ए कंप्लीट द सेम वर्क इन 18 days. In how many days they working together to complete the work? ए आणि बी एकत्र मिळून 15 दिवसात काम पूर्ण करू शकतात. बी आणि सी मिळून तेच काम 36 दिवसात पूर्ण करू शकतात. सी आणि ए मिळून तेच काम 24 दिवसात पूर्ण करू शकतात. तर ए बी सी मिळून एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता ए अधिक बी किती दिवसात ते काम पूर्ण करतायत बघा, 15 दिवसात. बी अधिक सी एकत्रित मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात बघा, तर 36 दिवसात पूर्ण करतात. आणि सी अधिक ए म्हणजे ए अधिक सी ते काम किती दिवसात पूर्ण करतात बघा, किती दिवसात पूर्ण करतात बघा. ठीक आहे, 24 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात पूर्ण करतात, 24 दिवसात पूर्ण करतात. आता याचा एलसीएम बघा. ठीक आहे. हा कम्फर्टेबल आहे बघा. 24 3 72, 36 दोन्ही 72 बरोबर ना. ठीक आहे. 72 36 दोन्ही 72. आता 72 या दोन्हीच्या पाड्यात आहे, पण याच्या पाड्यात यायला आपल्याला काय केलं पाहिजे रे, 5 पट केली पाहिजे. मग 24 ची 5 पट करून बघा एकदा. 24 ची 5 पट करा. किती आली 24 ची 5 पट, तर 120 येत आहे का. 36 च्या पाड्यात 120 नाही येत आहे. मग 36 ची 5 पट करा. चला 36 ची 5 पट करा. 36 ची 5 पट, पण 36 च्या 5 पटीला 24 न भाग जात नाही, म्हणून आपण 36 ची 10 पट करूया. 36 ची किती पट करूया, 10 पट करूया. म्हणजे 360 करूया. म्हणजे हे आले 10, हे आले 10. ठीक आहे. 24 1 24 उरले 12, 24 पंचे 120. आणि इथं बघा 15 दोन्ही 30, 15 दोन्ही 30 आणि 15 चौक
360. ठीक आहे, असं 360 आला याचा एलसीएम. ठीक आहे, 24, 10 आणि 15. 24, 10 आणि 15. आता मला सांगा, या तिघांची ज्यावेळी मी बेरीज घेईन, या तिघांची ज्यावेळी मी बेरीज घेईन, तर त्या तिघांची बेरीज म्हणजे 6 जणांची इफिशियन्सी आली एकत्र. 6 जणांची इफिशियन्सी मी केली एकत्र आणि आपल्याला पाहिजे 3 जणांची. आता 6 जणांच्या निम्मा आहे ना 3 जण, बरोबर ना? म्हणजे 24 आणि 10 34, 34 आणि 10 44, 44 आणि 5 51. हे आलं 51. ठीक आहे, हे जे 51 आहे याच्यात 6 जण आहेत लक्षात घ्या. म्हणजे याच्या निम्म तुम्हाला केलं पाहिजे. कुणासाठी रे? ए अधिक बी अधिक सी साठी. ए अधिक बी अधिक सी. कारण या तिघांची एकत्रित बेरीज जी आहे ती ए अधिक बी अधिक सी अधिक ए. म्हणजे 2 वेळा बी, 2 वेळा सी आणि 2 वेळा ए. म्हणजे ही जी 51 बेरीज आहे ती 6 जणांची आहे. 2 वेळा ए, 2 वेळा बी, 2 वेळा सी. याचा अर्थ तुम्हाला ए बी सी म्हणजे हे प्रत्येक जण 2-2 वेळा आहे ते एक एकदा घ्यायचे असतील तर 51 चे निम्मे घेतले पाहिजेत. 51 चे काय घेतले पाहिजेत? मी निम्मे घेतले पाहिजेत. ओके, मग इथं बघा तुम्हाला क्वेश्चन मार्क, इथला टाइम पाहिजे ना, म्हणजे क्वेश्चन मार्क गुणुले 51/2 बरोबर 360. तुम्हाला माहिती आहे ना या दोघांचा गुणाकार इथं असतो. ठीक आहे, मग क्वेश्चन मार्क बरोबर किती रे? 360 गुणुले 2 भागिले 51. ठीक आहे, घाबरून जायची काही गरज नाही. हे किती आले रे? 720 भागिले 51. 720 भागिले 51. डायरेक्ट पाडा म्हणायला सुरुवात करा. हे बघा अंदाजानं जायचं. ठीक आहे, 51 एक्के 51. उरले किती रे? उरले 21. उरले किती रे? 21. ठीक आहे, उरले 21. वरून आले 0. आता तुम्ही 4 पट म्हणू शकता ना, 5 चोक 20. ठीक आहे ना, 200 म्हणजे किती आले? ठीक आहे, हा 14. बरोबर, किती आले रे? 14. आता इथं बघा 51 ची किती पट? 4 पट. 4 एके 4, 4 पंचे 20, 210. 210 उरले किती रे? 6 आणि डिवाइड करायचे उरले 51. किती आलं उत्तर रे? 14.6/51. 6/51 ला 3 भाग जातोय बघा, 3 भाग जातोय. बघूया कुठे भेटतोय का. 3 दोन्ही 6, 3 एके 3, 3 17 म्हणजे 14.217. 217 आहे कुठं? नाहीये, नाहीये. बरोबर. ओके, ठीक आहे. बघा समजलंय का? क्लिअर आहे का? बघा 24 अधिक 10 34. 34 आणि 10 44 आणि 44 आणि 5. अरे 44, एक मिनिट. 24 आणि 10 34, 34 आणि 10 44, 44 आणि 5 49. 49 भागिले 2. ठीक आहे, 49 भागिले 2. त्यामुळे इथं किती येणार रे? 49. 49. ठीक आहे, ओके. म्हणजे इथं 51 ऐवजी काय येणार रे? 49 येणार. 51 ऐवजी 49. पुढचं फक्त एक मिनिट, पुढचं फक्त चेंज करा इथलं. ठीक आहे, नन ऑफ दीज आल्यामुळे थोडस शंका आली. ओके, हा चला किती पुन्हा एकदा तसा 50चाच पाडा म्हणूया. म्हटलोय आपण 720 भागिले किती रे? 49. ठीक आहे, 720 भागिले 49. ठीक आहे, 49 एक्के 49, 49 एक्के 49. तसं पण अजून पण काय नाही रे, इथं कुठलाही ऑप्शन 1 न सुरुवात होणार नाही. ठीक आहे, 49 एक्के 49. उरलं किती? 22, 23, 230. ठीक आहे, 49 ची 4 पट. 49 ची 4 पट म्हणजे 5 चोक 20. त्यातनं 4 वजा केले किती उरले? 196. ठीक आहे, 196. ठीक आहे, 4 13तनं 9 गेले, 10 गेले 3. ठीक आहे, आणि हे किती आले? 34.
34 पूर्णांक किती रे 49 किती 14.34/49 14.34/49 नाहीये ऑप्शन हा सुद्धा ऑप्शन नाहीये म्हणजे काय रे ऑप्शन नन ऑफ दीज कळलंय का बघा क्लिअर आहे का बघा ए अधिक बी 15 दिवसात बी अधिक सी 36 दिवसात सी अधिक ए 24 दिवसात काम पूर्ण करतोय तर ए अधिक बी अधिक सी तिघ मिळून एकत्रित किती दिवसात ते काम पूर्ण करतील तर 14.34/49 बघा समजलंय का चला पुढचा बघूया पुढचा पॅटर्न काय रे राम अँड श्याम डू द वर्क इन 16 days थांबा एक मिनिट याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा झालं ठीक आहे चल बघूया पुढचा चल Ram and Shyam can do a work in a 16 days. Shyam takes twice time as a Ram to do the same work. In how many days Shyam alone can complete that work? काय म्हटलंय बघा राम आणि श्याम मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात दोघं एकत्रित बरं का राम आणि श्याम मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात एक काम 16 दिवसात पूर्ण करतात रामला एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी रामच्या तुलनेत दुप्पट वेळ लागतो श्यामला वेळ दुप्पट लागतो श्यामला वेळ दुप्पट लागतोय लक्षात ठेवा ठीक आहे दुप्पट लागतो ठीक आहे श्यामला एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी रामच्या तुलनेत दुप्पट वेळ लागतो तर श्याम एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करू शकेल हे बघा राम आणि श्याम राम अधिक श्याम किती दिवसात ते काम पूर्ण करतात रे 16 दिवसात पूर्ण करतात आता गोष्ट एक लक्षात घ्या रामला जर का दुप्पट वेळ लागत असेल श्यामला जर का दुप्पट वेळ लागत असेल कुणापेक्षा रामपेक्षा याचा अर्थ रामची जी इफिशियन्सी आहे रामची इफिशियन्सी ही दुप्पट आहे कारण ज्याला दुप्पट वेळ लागतो त्याची इफिशियन्सी निम्मी असते बरोबर याची इफिशियन्सी मी 1 मांडली इफिशियन्सी बरं का याची इफिशियन्सी 1 मांडली तर रामची इफिशियन्सी 2 बनेल बरोबर ना कारण इफिशियन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम ज्याची इफिशियन्सी कमी त्याला लागणार वेळ जास्त त्यामुळे श्यामला दुप्पट वेळ लागत असेल तर रामची इफिशियन्सी दुप्पट असणार आहे श्यामला जर का वेळ दुप्पट लागत असेल रामपेक्षा तर याचा अर्थ श्यामची इफिशियन्सी निम्मी आहे लक्षात ठेवायचं कधी पण म्हणजे इफिशियन्सी कमी असणार आहे टाइम जास्त लागतो याचा अर्थ मग दुप्पटच्या ऑपोजिट रेसिप्रोकल काय रे 1/2 मग मी असं म्हणतो की हे बघा श्यामला इथं मी टाइम म्हणतो नाही का इथं टाइम म्हणतो इथं म्हणतो टाइम इथं म्हणतो इफिशियन्सी आणि इथं म्हणतो वर्क डन ठीक आहे बघा हे ऍक्च्युअली दोन्ही पण करू शकतो आपण पण याची जी मेथड आहे ती बघूया ठीक आहे मेथड आहे ती बघूया आधी काय रे 16 आता तुम्ही हे लक्षात घ्या ज्यावेळी श्यामला दुप्पट वेळ लागतो रामपेक्षा त्यावेळी त्याची इफिशियन्सी 1 आहे म्हणूया तर रामची इफिशियन्सी किती आली रे 2 आली का बरं ज्याला दुप्पट वेळ लागतो त्याची इफिशियन्सी निम्मी असणार आहे म्हणजे श्यामची इफिशियन्सी 1 आणि रामची इफिशियन्सी 2 असं म्हणू शकतो या दोघांची इफिशियन्सी किती आली रे एकत्रित 3 आली या दोघांची इफिशियन्सी एकत्रित किती आली रे 3 आली मग या दोन्हीचा गुणाकार वर्क डन आहे ना लिहा ना मग तुम्ही मागाच्यापासून काय करत होता रे एलसीएम काढत होता कारण एलसीएम ला किमान दोघांची गरज आहे किमान किती जणांची गरज आहे रे दोघांची गरज आहे
इथं आता एकच टाइम आहे ना, मग इफिशियन्सी कशी काढणार, वर्क डन कसं काढणार, एलसीएम कसं काढणार. तर काही करू नका, तुम्ही इफिशियन्सीवर काम करा ना. इफिशियन्सी याची निम्मी आहे रामचे पेक्षा, म्हणजे याची इफिशियन्सी 1 मानली तर याची इफिशियन्सी 2 आली. दोघांची एकत्रित इफिशियन्सी किती आली, 3 आली. 16 त्रिक किती रे, 48. आता काढा कोणाचं पण काम. श्यामला एकट्याला किती वेळ लागेल, आता श्यामला एकट्याला 48 दिवस लागतील. श्यामला एकट्याला 48 दिवस लागतील. आणि इथं विचारलास तर रामला किती दिवस लागतील, हेच विचारलास तर रामला 24 दिवस लागतील. रामला 24 दिवस लागतील. काहीही म्हणा तुम्ही. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मी काय म्हणतोय की ते काय म्हणतात, ते म्हणतात की रामला कमी वेळ लागतो, श्यामला दुप्पट वेळ लागतो. श्यामला दुप्पट वेळ लागतो. याचा अर्थ श्याम निम्म्या इफिशियन्सीने काम करतोय, निम्म्या इफिशियन्सीने, क्षमतेने काम करतो. कुणाच्या, रामपेक्षा. रामपेक्षा. बरोबर. याचा अर्थ श्यामची इफिशियन्सी काय आहे रे, निम्मी आहे. निम्म्याला 1 माना तर दुप्पटला 2 येईल ना मग. बरोबर. मग दोघांची एकत्रित इफिशियन्सी किती आली रे, कारण हे बघा R + S आहे ना. दोघांची एकत्रित इफिशियन्सी किती आली रे, दोघांची एकत्रित इफिशियन्सी आली 3. 1 + 2 = 3. बरोबर. 16 त्रिक 48. या दोघांचा गुणाकार इथं आहे ना, 16 त्रिक 48. मग आता श्यामची इफिशियन्सी 1 आहे, मग 48 गुणिले 1 = 48. रामची इफिशियन्सी 2 आहे, तर 24 गुणिले 2 = 48. ठीक आहे. रामला किती दिवस लागतील, 24 दिवस लागतील. श्यामला किती दिवस लागतील, 48 दिवस लागतील. असंही तुम्ही करू शकता. बघा समजलंय का. ठीक आहे. समजलं असेल तर एकदा सांगा. ठीक आहे. ओके, चला पुढे बघूया. काय आलं आन्सर, 48 आलं. ठीक आहे. बघा पुढे काय रे, ए कॅन कम्प्लीट 3/5 ऑफ द वर्क इन 9 days आणि ए अँड बी टुगेदर डू 1/5 ऑफ द वर्क, सेम वर्क इन 7/4 days. हे बघा इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की 3/5 ऑफ द वर्क आणि 1/5 ऑफ द सेम वर्क, म्हणजे ए काय करतोय रे, 3/5 इथं याच्यावर पूर्ण करूया क्वेश्चन आधी. तर विचारलं काय रे, फाइंड टाइम टेकन बाय बी टू कंप्लीट द वर्क अलोन. ए एखाद्या कामाच्या 3/5 भागाची 3/5 भागाची पूर्तता 9 दिवसात करू शकतो. ए आणि बी मिळून त्याच कामाच्या 1/5 भागाची पूर्तता 704 दिवसात करतात, तर बी एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस घेईल. बी एकटा ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस घेईल. आता लक्षात घ्या, ए काय करतोय रे, त्या कामाचे 3/5. कधीही लक्षात ठेवा, फ्रॅक्शन आला की त्याला फ्रॅक्शन ठेवायचा नाही, त्याला कन्वर्ट करायचं. आता फ्रॅक्शन मध्ये कधीही डिनॉमिनेटर जो असतो तो पूर्ण असतो. डिनॉमिनेटर पूर्ण असतो. आता डिनॉमिनेटर पूर्ण म्हणजे एक पूर्ण काम तुम्ही 5 माना, तर त्यापैकी 3 कामं करतोय कोण, ए. किती दिवसात 3 कामं करतोय, 9 दिवसात करतोय. ठीक आहे, 9 दिवसात करतोय. मग आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या इथं. ठीक आहे, असं लक्षात घ्या, एका कामाचे किती रे, 3/5 भाग. 3/5 भाग किती दिवसात पूर्ण करतोय, 9 दिवसात पूर्ण करतोय. किती दिवसात पूर्ण करतोय, 9 दिवसात पूर्ण करतोय. आणि 1/5 कोण, ए एकटा बर का. आणि बी त्या कामाचे किती भाग रे, 1/5 भाग किती दिवसात पूर्ण करतोय रे, 704 दिवसात पूर्ण करतोय. लक्षात घ्या. बरोबर. आता इथं तुम्हाला सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं याला पूर्ण भाग म्हणजे पूर्ण काम किती रे, पूर्ण काम 1 असणार आहे. फ्रॅक्शन मध्ये पूर्ण कशाला म्हणतात, 1 ला म्हणतात. मग सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, अजिबात काय डोकं लावायचं नाही. इथं बघा इथं काय रे, इथं भाग आहेत की नाही, कामाचे काय आहेत रे, भाग आहेत.
आणि इथं काय आहेत रे, दिवस आहेत. इथं काय आहेत रे, दिवस आहेत. आता हे काम पूर्ण होण्यासाठी याला कितीने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं, तर 5/3 याला पण करा ना, 5/3 मल्टिप्लाय. ठीक आहे, 5/3 मल्टिप्लाय करा. काय झालं, एक काम किती दिवसात पूर्ण झालं रे. ठीक आहे, तेवढा एवढा कामाचा भाग 3/5 दिवसात पूर्ण करतोय, तर 3/5 कामाचा भाग 9 दिवसात पूर्ण करतोय, तर 5 ला 5 गेले, 3 ला 3 गेले. एक काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील रे, 45/3 किंवा 3×3=9, 5×3=15, 15 दिवस लागतील. किती दिवस लागतील रे, 15 दिवस लागतील. ए ला त्या कामाला पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतील. आणि ए आणि बी मिळून त्या कामाचा किती भाग, 1/5, म्हणजे 5/1 भाग किती दिवसात पूर्ण करतात रे, 5/1. 7 गुणिले 5/1 या दिवसात पूर्ण करतील. म्हणजे इथं किती आलं रे, त्या कामाचा एक काम सेम झालं की नाही, काम सेम झालं. आपण नाही का म्हणत इथं वर्क डन सगळीकडे सेम ठेवतो की नाही, तसं हे काम काय झालं, सेम झालं. आता काय झालं बघा, 7×7=35, 35/4, 35/4 हे काय आलं रे, 35/4 काय आलं, ए आणि बी चं काम आलं. म्हणजे ए अधिक बी ते काम किती दिवसात पूर्ण करतात रे, 35/4. आणि ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतो, 15 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, 15 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात पूर्ण करतो, 15 दिवसात पूर्ण करतो. आता काय करायचंय, याचा एलसीएम आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही असं याला फ्रॅक्शनला पूर्ण करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण जे टाइम आहे ते फॅक्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, याचाच एलसीएम घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, 35 आणि 15 याचा एलसीएम किती सांगा, तर 35ची 3 पट, 35ची 3 पट किती रे, 105. 105 म्हणजे इथं किती आलं रे, हे 105 आलं. बरोबर, 105 आलं. 15×105 आणि 35 गुणिले किती बरोबर, 35/4, 35/4 गुणिले किती बरोबर 105, तर 35ची 3 पट म्हणजे क्वेश्चन मार्कचं उत्तर किती आलं रे, 12. म्हणजे किती आलं रे, 12. सिंपल, बरोबर, 12. आता मला सांगा, त्यांनी विचारले बी किती दिवसात काम पूर्ण करेल. आता 12 कामं कोण करतोय रे, 12 कामं कोण करतोय, ए आणि बी एकत्रित. त्यातली 7 कामं कोणाची आहेत रे, ए चे आहेत. म्हणजे 5 कामं कोणाची असतील, 5 कामं कोणाची असतील, बी चे असतील. किती आलं, किती गुणिले 5 बरोबर 105, तर 21 गुणिले 5 बरोबर 105. किती आलं रे, ऑप्शन बी, ऑप्शन बी 21. आता तुम्हाला वाटत असेल याला खूप वेळ लागेल, तर अजिबात वेळ लागत नाही, अजिबात वेळ लागत नाही. बघा मी काय म्हणतोय हे पुन्हा पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे बघा सिंपल, मी वाचत गेलो क्वेश्चन, काय करायचंय हे माझ्या डोक्यात आहे. काय रे, मला 3/5 भाग जे आहेत, भाग कामाचे आहेत, त्याला किती दिवस लागणार आहेत रे, 9 दिवस लागणार आहेत. मग सिंपल लक्षात घ्या, याला एक सेम करा, म्हणजे इथं याला कट करून टाका. एक काम पूर्णपणे, एक काम, बरोबर, एक काम किती दिवसात पूर्ण होते बघा, एक काम किती दिवसात पूर्ण होते बघा, तर याला तुम्ही 5/3 गुणलं, तर याला पण तुम्ही 5/3 गुणा. ठीक आहे, हे कोणाचं काम आलं रे, ए च आलं. आणि इथं ए प्लस बी च बघा किती, 1/5 काम किती दिवसात पूर्ण करतोय रे, किती दिवसात पूर्ण करतोय, 7/4 दिवसात पूर्ण करतोय. तर याला पण 5 न गुणा, दोन्हीकडे 5 न गुणलं, बॅलन्स झालं. बरोबर, याला काय आलं, हे एक काम, इथं कट झालं एक काम. आता काय आलं रे, 3×9, 5×15 आणि इथं किती रे, 7×5=35, 35/4 म्हणजे 15. ए किती दिवसात काम पूर्ण करतो, 15 दिवसात. ठीक आहे, आणि ए प्लस बी ते पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतो रे, 35/4, 35/4. दोघांचे एलसीएम किती आलं रे, 105. 35च्या आणि 15च्या पड्यात कॉमन कुठे आहे रे, 105. बरोबर, 105. तर बघा 15×7 105, 15×7 किती रे, 105. आता याचा गुणाकार 135/4 गुणिले किती बरोबर 105, किती बरोबर 105. 35ची 3 पट आणि 4 इकडं भागाकाराला गुणाकाराला गेले, तर किती आले रे, 12. ठीक आहे, किती आले रे, 12. किंवा 35ची 3 पट आहे ना 105, बरोबर ना, 35ची 3 पट आहे 105. बरोबर, म्हणजे तुम्ही काय करणार रे, इथं काय करणार रे, 3 पट करण्यासाठी हे झाले 105 आणि याला
हे कट करण्यासाठी एकूण कितीने मल्टिप्लाय करणार 12 ने. इथं 35 ची 3 पट आहे 105. 35 ची 3 पट आहे 105. किती आलं रे 12. किती आलं 12. इथं काहीही करू नका तुम्ही, या पद्धतीने करा, टेन्शन मुक्त व्हा. ठीक आहे. आता इथं बी आता ए आणि बी एकत्रित किती कामं करतोय रे? ए आणि बी एकत्रित किती कामं करतोय? 12 कामं करतोय. आणि ए त्यातली 7 कामं करतोय, तर बी किती कामं करेल रे? 5 कामं करेल. मग 105 कामं करायला किती रे? 21 दिवस लागतील. 21 गुणिले 5 किती? 105. 21 गुणिले 5 किती आलं रे? 105. समजलंय का बघा? ठीक आहे. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्ही सहज सोडवू शकता बाय एलसीएम मेथड. बरोबर, लक्षात आले? तर आपण याचा कंटेंट जो आहे, टेटचा जो कंटेंट आहे तो हळूहळू आपण अपलोड करतोय. तुम्ही जर का आमचं कंटेंट आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. मी तुमची आजच्या दिवसासाठी रजा घेतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.